ती मूळची कंपनी मुंबईची आहे आणि त्यांना त्यांचं प्रोजेक्ट इथे मंगलोर मध्ये लॉन्च करायचंय। बिझनेस मध्ये आपल्याला ज्या सोयी हव्या असतात त्या मिळत नाहीत। नोकरी असली तर तुला प्रेग्नन्सी लीव्ह मिळेल, उद्या त्या इन्स्पेक्टर पूनम येणार आहेत, हे सगळं प्रकरण तू निस्तरायचंस। किडनी स्कॅन्डल मध्ये त्यांचा डिरेक्टली काही माझ्या सासूबाईंचा आणि नवऱ्याचा संबंध नसला तरी इनडायरेक्टली ते जबाबदार आहेत। त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं ना त्या येणार आहेत, तरी तुम्ही बाहेर गेला म्हणून थोड्याशा नाराज वाटल्या त्या। अगं हो, पण मग तू काय सांगितलंस त्यांना? मी सांगितलं की त्यांना जरा अर्जंट काम होतं म्हणून त्या बाहेर गेल्यात। संशय नाही आला ना मी त्यांना टाळते हा, की माझं काही गैरसमज झाले होते आणि त्या भावनेच्या भरात मी माहेरी निघून गेले। परवा मी तिला म्हणाले, बाई ग जा तुझ्या नवऱ्याबरोबर जरा 4 दिवस हिंडून फिरून ये, तर काही उत्साहच दाखवला नाही तिने चेहऱ्यावर। आणि आता बिझनेस करायचं म्हणते, 2 लाख रुपये मागते माझ्याजवळ। मला ना सगळं खोटं खोटं वाटतंय। मला असं वाटतं ही हिचे 5 लाख रुपये परत घ्यायला आलेली आहे। मी एसीपी महाडिकांना भेटून आलो। काय म्हणाले मग ते? कुणाल बेपत्ता आहे। काय? हो, लॉकअप मधून पळून गेलाय तो। कुठेतरी कोल्हापूरला आहे अशी खबर होती पोलिसांना। त्यांनी छापाही टाकला त्याच्या घरावर। मग काय, कुणालचा काहीच पत्ता नाही लागला। जान्हवी, कुणाल कुठे आहे हे प्राचीला नक्की माहिती असणार। ही अशी बाई माझी मैत्रीण कशी झाली ना हेच मला कळत नाही। ही माझ्या आयुष्यातली दुर्घटना आहे। जागृती, अगं बास झालं आता। रडून काही मार्कांमध्ये सुधारणा होणार आहे का? जान्हवी, सॉरी मम्मा, माझं लक्ष लागत नव्हतं ग। डोक्यात सारखं एकच विचार यायचा, राहुल देशपांडे, प्राची नार्वेकर, किडनी ट्रान्सप्लांटेशन, पोलीस, कसा अभ्यास करणार ग मी? तुला माझी मैत्रीण माहिती ती स्नेहा, खूप जळते ती माझ्यावर।
आज पहिल्यांदा मला तिच्यापेक्षा कमी मार्क्स मिळालेत म्हणून किती खुश झाली होती ती. पण नाही मम्मा, फायनल एक्झाम मध्ये मी फर्स्ट येणार. आय प्रॉमिस मम्मा. नक्की? जा, रोना धोना बंद करो, जा जा. बघितलं, मी सांगत होते ना तुम्हाला, जागू समोर हा विषय काढू नका म्हणून. मग तू काय म्हणालास त्याला? मी काय बोलणार त्याला? अरे असा कसा माणूस आहेस तू? एक माणूस तुला फोन करून सांगतो की तुझी बायको त्याच्या मागे लागलीये आणि तू हे सगळं शांतपणे ऐकून घेतोस? तुला अर्थ कळतोय का याचा? याचा अर्थ असा होतोय की तू त्याच्यावर विश्वास ठेवतोस. तसं नाहीये माधुरी. तसं नाहीये कसं? अरे मग झापलं का नाहीस तू त्याला? अवी ऍक्च्युली ना, प्रतीकचं स्थळ मला आलं. साहजिकच आहे, मी त्याला नकार कळवला. पण प्रतीकच्या वडिलांचं असं मत होतं की सरदेसाईंची मुलगीच आपल्या घरी सून म्हणून यावी. मग त्यांनी प्रियाला मागणी घातली. ते स्थळ मला आलं होतं म्हणून प्रियाने नकार दिला. पण मम्मी पप्पांनी त्याला खूप समजवलं. अवी, काय काय झालं? अरे मगाचपासून बघतोय कसल्या तरी विचारात आहेस. कुठे? काहीच एवढा नाही. कसला विचार करतोयस? काय प्रॉब्लेम आहे का? नाही, अरे असेल तर सांग, आपण सॉल्व्ह करू. नाही, तशी परिस्थिती आलेली नाही अजून. बर. नाही, माधुरीकडेही बघतोय मी, ती गप्प गप्पच आहे. तुम्हा दोघांची तोंड दोन वेगवेगळ्या दिशांना. तिचं एक टोक तर तुझं दुसरं. काही भांडण वगैरे झालंय का? नाही, कसं आहे अवी, म्हणजे भांडण झालं असेल तर आपण ते विसरून जायचं असतं. अरे संसार म्हटला की या छोट्या मोठ्या कुरबुरी आल्याच नाही का? त्यामुळे संसाराची चव वाढते असं म्हणतात. म्हणजे बघ, आपण गोडाधोडाचं जेव, हो की नाही? पण पानात एका बाजूला लोणचं घेतोस की नाही, हा? तसा असतो संसार. नाही बाबा, खरंच आमच्यात तसं काहीही झालेलं नाही. नक्की? हो, खरंच काही झालेलं नाहीये. आता काही झालंच नाही तर तुम्हाला काय सांगू?
जागृती, बेटा, मला माहिती आहे तुला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय. तू मेंटली खूप डिस्टर्ब आहेस. अगं पण म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालेल का? जागू, मी राहुल देशपांडे कडून किडनी घेतली. यात अनऑफिशियल गैर असं काही नव्हतं. फक्त या व्यवहारामध्ये राहुल देशपांडे फसवला गेला. त्याची बोच माझ्या मनाला आहे. म्हणून मी राहुल देशपांडेला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतोय. यात काही चुकीचं आहे का? नाही पप्पा. अगं मग तू अभ्यासाकडे का दुर्लक्ष करतेस? पप्पा, पोलीस नाव ऐकलं ना की खूप भीती वाटते. पोलिसांना काय घाबरायचं? जागू, मला सांग, पोलीस म्हणजे नक्की कोण? समाजाचे रक्षक, समाजकंटकांना आवर घालणारे लोक. सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं ब्रीदच आहे त्यांचं. हाय जग्गू बेटा, आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं गुंडांशी नाही लढू शकत. अशा गैर प्रवृत्तींना आपण नाही आवर घालू शकत. म्हणून मग आपल्याला पोलिसांची मदत घ्यावी लागते. आता पोलीस जर आपल्याला मदत करत असतील तर त्यांना कशाला घाबरायचं? तेव्हा तू हा सगळा विचार सोडून दे. या गोष्टीत अजिबात लक्ष घालू नकोस. तू तुझ्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर. करीन, नक्की प्रयत्न करीन. गुड, दॅट्स लाईक माय जग्गू दादा. हा, जाओ, आज मी तुला शाळेत सोडणार आहे. या महाडिक साहेब, या. तुमचे परम मित्र घरात नाहीयेत. हो, ठाऊक आहे मला. मी तुम्हालाच भेटायला आलो. आता पुन्हा कसली चौकशी? कुणालचा तपास जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मला चौकशीसाठी यावंच लागेल. बस, विचारा काय विचारायचं ते. हो, मी विचारेन आणि तुम्ही नेहमीप्रमाणे खोटी उत्तरे द्यायची. काय, बरोबर? तुम्ही हे सगळं एवढ्या खात्रीनं सांगताय तर मग तुम्ही एवढी तस्ती का घेताय महाडिक साहेब? गुन्हेगारांना प्रश्न विचारायचे म्हणजे शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्याला प्रश्न विचारायचे आणि त्याची त्यांनी उत्तरं द्यायची. असं पोलीस आणि गुन्हेगारात घडत नसतं प्राची मॅडम. गुन्हेगाराकडून खरी उत्तरे मिळवण्यासाठी त्याला वारंवार प्रश्न विचारावे लागतात. प्रसंगी थोबाडही फोडावं लागतं त्याचं. काय प्राची मॅडम? तेव्हा तेव्हा कुठे खरी उत्तरे मिळतात. त्यामुळे तुम्ही बऱ्या बोलानं खरं खरं सांगा, कोल्हापूरला तुम्ही कशासाठी गेला होता? कोल्हापूरला? अहो, देवीच्या दर्शनासाठी गेले होते. देवीच्या दर्शनाला? का स्वाती देवीच्या दर्शनाला? कोण स्वाती? स्वाती
स्वाती कुणाल रणदिवे. कुणाल फरारी झाल्यापासून तुम्ही 3दा कोल्हापूरला जाऊन आलात असं सांगितलंय. तेव्हा खरं खरं सांगा, तुम्ही कोल्हापूरला कशाला गेला होता? कशासाठी गेला होतात कोल्हापूरला? हे बघा, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये ना? अहो, ती बाई खोटं बोलते, आणि ती का खोटं बोलते ना हे तिलाच विचारा तुम्ही. कुणाल म्हणजे अगदी पोचलेला माणूस दिसतोय. पोलीस लॉकअप मध्ये पोलिसांच्या हातावर तूर देऊन पळून जातो म्हणजे काय? तुला खरं वाटतंय? म्हणजे अगं, पोलिसांशी साटलोटं असल्याशिवाय ही गोष्ट शक्यच नाहीये. कुणालनी भोसलेच्या कमरेला असलेलं रिव्हॉल्वर काढून घेतलं तेव्हा भोसले काय झोपला होता? काही नाही, या भोसलेनेच त्याला पळून जायला मदत केली असणार. ते ACP महाडिक सांगत होते प्राचीचं आणि या भोसलेचं काहीतरी कनेक्शन आहे म्हणून. मला तर वाटतंय हा प्राचीनेच केलेला गेम असणार. पण तिला पकडताही येत नाही ना, कारण तिच्या विरुद्ध काही पुरावा नाहीये. महाडिक सांगत होते पोलिसांनी ही केस स्पेशल ऑफिसर सिनियर PI पूनम देवकडे सोपवली आहे म्हणून. मग ते महाडिक साहेब माझ्या घरी येऊन गेले. त्यांना मी कोल्हापूरला गेले हे कळलं. त्यांनी तसं मला विचारलं सुद्धा, पण मी लगेच कानावर हात ठेवले. मी सांगितलं मी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. काय केलं त्यांनी? हे बघा, आपण पकडले जाऊ या भीतीने कोणी 2 नंबरचा धंदा करत नाही.